हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आयुर्निरण्य. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला करायचं आहे पररूप संधी आणि प्रकृती भाव संधी. दोन्ही पण स्वर संधीचे टाइप्स आहे. बघा, पररूप संधी. पररूप संधीचं सूत्र आहे एंगी पररूपम. एंगी पररूपम. याच्यात आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. बघा, अकारांत उपसर्ग पूर्व पदमध्ये येतात आणि उत्तर पदमध्ये ए ओ ने सुरू होणारा धातू येतात. त्यावेळेस आपल्याला पररूप संधी करायची आहे. बघा, उदाहरण अकारांत उपसर्गाचे जसे की प्र, उप, अव. अकारांत उपसर्ग जसे की प्र, उप, अव यांची एंडिंग अ नी होते. त्याच्यानंतर यांच्यासमोर जर ए आणि ओ ने सुरू होणारा धातू आला म्हणजे उत्तर पदात, तर आपल्याला काय करायचं आहे, पररूप संधी करायची आहे. पण जर पुढील स्वर ए असेल तर आपल्याला ए परिणाम द्यायचा आहे. म्हणजे पुढील स्वर जर ए असेल तर परिणाम एच होतो आणि पुढील स्वर जर ओ असेल तर परिणाम ओच होतो. एक्झाम्पल द्वारे समजूया. बघा, प्र प्लस एच जाते. आता प्र काय झाला, अकारांत उपसर्ग झाला. उप काय झाला, अकारांत उपसर्ग झाला. ठीक आहे. आता यांच्या पुढे काय आलेलं आहे, ए आणि ओ ने सुरू होणारा धातू आलेला आहे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे इथं, ए जर असेल तर परिणाम ए होतो. जसं की आता प्रे केलं, ज ते, बस. आणि उपोषती. ठीक आहे, हे त्याचे आन्सर राहिले. ठीक आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. आपली पररूप संधी संपली आहे. बस एवढीच होती, याच्यात काही अवघड नव्हतं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रकृती भाव संधी. प्रकृती भाव संधीचं सूत्र आहे प्लुत प्रगृह अचनित्यम. ठीक आहे. आता याचा फॉर्म्युला काय आहे बघा, पूर्व पद मध्ये प्लुत प्रगृह आणि उत्तर पद मध्ये अच म्हणजेच सगळे स्वर, त्यावेळेस होणार प्रकृती भाव संधी. बघा, जर द्विवचनात शब्दाच्या शेवटी ई यू ए हे स्वर आले आणि त्यानंतर एखादा दुसरा स्वर आला तरी सुद्धा ई यू ए हे स्वर जसेच्या तसेच राहतात. म्हणजेच काय, अशा ठिकाणी संधी होत नाही आणि प्रकृती भाव राहते. ठीक आहे. बघा, समजवतो, नाही समजली असेल तरी. बघा, पूर्वपद मध्ये द्विवचना शब्द, पूर्वपद मध्ये ई यू ए द्विवचनी शब्द जसे की मती, धेनू, लते. आता पूर्वपद मध्ये हे असे शब्द राहतील ई यू ए पासून सुरू होणारे द्विवचनी शब्द. ठीक आहे. याच्या पुढे जर स्वर आला तर हे काय होते, प्रकृती भाव संधी. ठीक आहे. याचे एक्झाम्पल बघा, हरी प्लस येतो, यांच्यात चेंज नाही करायचा आहे, तशाला तसा लिहायचा आन्सर, बस प्लस रिमूव्ह होईल. हरी येतो. त्यानंतर विष्णू प्लस इमो, विष्णू इमो तशाला तसाच. त्यानंतर हे तशाला तसा. ठीक आहे. आता काय होते याच्यात फंडा बघा, ज्या ठिकाणी दीर्घ संधी किंवा यण संधी या नियमानुसार संधी होण्याची अपेक्षा असते तिथे जर पद द्विवचनी असेल तर संधी होत नाही. पद कुठं द्विवचनी असते, पूर्वपद मध्ये. आणि अशा वेळी प्रकृती भाव राहते. म्हणजेच शब्द जसा आहे तसाच राहतो, त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. हे आपले पररूप संधी आणि प्रकृती भाव संधी दोन्ही पण संपले आहे. प्रकृती भाव जर समजली नसेल तर पुन्हा एक तुम्हाला रिव्हिजन मध्ये शॉर्ट सांगतो. बघा, पूर्वपद मध्ये ई उ ए ने सुरू होणारा द्विवचनी शब्द असतो आणि उत्तर पद मध्ये स्वर असतो. बस, आपल्याला इथं काहीच चेंज करायचं नाही. संधी अशा ठिकाणी होणार नाही आहे, तिथं आपल्याला काय करायचं, तशाला तसं लिहायचं आहे, हरी प्लस येतो. काऊन तर ते तुम्हाला मी इथे समजवलेलं आहे. ठीक आहे. जरी तुम्हाला अजून डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळू शकता. मी तुमचा डाऊट नक्की सॉल्व्ह करेल. आणि आजसाठी एवढंच. आता आपली स्वर संधी पूर्ण संपलेली आहे सगळ्या टाईप सोबत एक्सप्लेन करून. नेक्स्ट मध्ये आपण करणार आहे व्यंजन संधी. ठीक आहे. तर आतासाठी एवढंच. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.